हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवूया टिफिन स्पेशल किंवा डिनर किंवा तुम्ही लंचमध्येही हा स्पेशल, युनिक आणि एकदम झटपट होणारा पराठा तयार करू शकता. हा आहे फ्लावरचा पराठा. हो, हा फ्लावरचा पराठा आहे. काही मुलं फ्लावर खात नाहीत, त्यासाठी आपण हा मस्त झटपट होणारा फ्लावरचा पराठा तयार करून घेऊया. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी फ्लावरचा पूर्ण एक कंद घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने ओबड-धोबड असा तोडून घ्यायचा आहे. आता हा फ्लावर आपण छान उकडून घेणार आहोत. फ्लावर जोपर्यंत उकडतो आहे, तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी करूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. अर्धा इंचालाही कमी अद्रक घातला आहे. 10 ते 11 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा इतके जिरे घातलेले आहे. आता हे मिश्रण आपण दळून घेऊया आणि यामध्ये आपण 1 चमचा इतकं मीठ घालूया. यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पिठात मीठ घालताना ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा आपण फ्लावर जो उकडवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने छान आपण हा उकडवून घेतलेला आहे. आता हा उकडलेला फ्लावर मी स्वच्छ धुवून घेणार आहे एकदा आणि त्यानंतर आपण हा धुतलेला, स्वच्छ केलेला फ्लावर फूड प्रोसेसरमध्ये घालून हा छान दळून घेणार आहेत. तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवरही हा फ्लावर बारीक करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हा फ्लावर अगदी बारीक असा करून घ्यायचा आहे. आता हा बारीक केलेला जो फ्लावर आहे, तो आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता ह्या भांड्यात काढलेला फ्लावर यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊया. प्रथम आपण वाटून घेतलेली हिरव्या मिरची, लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे, ती पेस्ट आपण याच्यात घालून घेऊया आणि त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे. आता तो चिरलेला सगळा कांदा आपण या पिठामध्ये किंवा या पराठ्यांमध्ये वापरणार आहोत. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपण अगोदर 1 चमचा मीठ मिरची जेव्हा वाटली तेव्हा घातलं होतं. आता आपण पुन्हा अर्धा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात मीठ घालू शकता. इथे मी 1 चमचा मीठ घातलं आहे. पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. आता 1 चमचा इतकं लाल तिखट पावडर घातलेली आहे. तुम्ही लाल तिखट, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा इतकी हळद पावडर, 1 चमचा इतकी धना पावडर आणि धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आता आपण यामध्ये घालूया पीठ. इथे मी साधारण 2.5 चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे प्रमाण साधारण 4 लोकांच्या अंदाजे आहेत. आता हे 2.5 चमचे पीठ आपण जो आपला मसाला आहे त्याला व्यवस्थित आधी लावून घेऊया आणि थोडं-थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया. आपण चपात्यांना ज्या पद्धतीने पीठ मळतो, अगदीच त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून मी हे पीठ छान मळून घेणार आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल हे पीठ न मळता आपल्याला अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ जर आपण हे पीठ मळलं, तर याला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि ते आणखीन जास्त पातळ होईल, जेणेकरून आपल्याला ते लाटता येणार नाही आणि खूप जास्त घट्ट ठेवलं, तर त्यानी ते फाटू शकतात. त्याला तडे जाऊ शकतात. त्याच्यामुळे अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. फ्लावरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्याबरोबर फ्लावरमध्ये अँटीऑक्सिडंटही भरपूर आहे. व्हिटॅमिन सीने फ्लावर परिपूर्ण आहे. त्यामुळे रोजच्या आहारात फ्लावर हा हवाच. परंतु नेहमी फ्लावरची भाजी करण्यापेक्षा कधीतरी असं वेगळं काहीतरी करावं. म्हणजे मुलंही आवडीने खातात. आता 1 चमचा इतकं साजूक तूप घातलं आहे. आता या तुपामध्ये मी छान हे पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहे आणि अगदीच 2 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे आणि हे पीठ 2 मिनिटानंतर आपण याचे लगेचच पराठे तयार करायला घेऊया.
इथे आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा छान खूप जास्त दाब न देता हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आपल्याला अशाच पद्धतीने हा पराठा छान हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. आपण इंडियन मम्मीज कुठल्याही गोष्टींचे पराठे बनवू शकतो. अगदी अशक्यातली अशक्य गोष्टही आपण पराठ्यांमध्ये घालून मुलांच्या पोषणाची पूर्ण व्यवस्था करतो, नाही का? मी तर हव्या त्या गोष्टीचा पराठा तयार करून माझ्या मुलांना खाऊ घालते. कारण मुलं असे जर का भाजी खात नसतील, तर त्यांना ह्या ना त्या प्रकारे भाजी ही खाऊच घालायची. आणि माझ्या मुलांना हे फ्लॉवरचे पराठे खूप जास्त आवडतात. एक वेळ ते फ्लॉवरची भाजी खाणार नाही, पण पराठे जरूर खातात. त्यामुळे असं काहीतरी वेगळं नेहमीच करावं. आता हा पराठा आपण छान दोन्ही बाजूनी तूप लावून छान शेकवून घेऊया. आपल्याला हा पराठा मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा पराठा अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण उर्वरितही पिठाचे असेच पराठे तयार करून घेऊया. तुम्ही असा कुठल्या गोष्टीचा पराठा बनवतात हे मला कमेंटमध्ये सांगा. मी तर अगदी कुठल्याही गोष्टीचा पराठा बनवून मुलांना खाऊ घालते. आणि पराठा कुठल्याही गोष्टीचा असला तर त्याची टेस्ट ही छानच लागते आणि मुलं तो आवडीने खातात. तयार झाला आहे आपला सुपर हेल्दी युनिक असा फ्लावरचा पराठा. रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर Facebook किंवा Instagramवरनं बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा. धन्यवाद.